पुण्यात सुद्धा गोकुळची चर्चा आहे याचा आम्हाला आनंद आहे. कारण की ही शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची राहावी हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं मी ताकदीनं 25 जागा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी लढण्याची भूमिका आम्ही घेतलेलीच आहे. गोकुळ बिनविरोध करायचे प्रयत्न सुरू आहेत, त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? पुण्यात गोकुळचं दूध येत असल्यामुळं पुण्यात सुद्धा गोकुळची चर्चा आहे याचा आम्हाला आनंद आहे. कारण की ही शेतकऱ्याची संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची राहावी हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं मी ताकदीनं 25 जागा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी लढण्याची भूमिका आम्ही घेतलेलीच आहे. तर बिनविरोधची काही चर्चा माझ्यापर्यंत नाही. अरुण डोंगळे असतील, विश्वास पाटील असतील, हे आता तुमच्यासोबत नाहीये, त्यांचा फटका बसणार आहे, त्यामुळे या बिनविरोधच्या हालचाली सुरू आहेत. नाही, मला नाही वाटत. कारण की आमचं शेतकऱ्यांचं पॅनल असणार आहे. लोकांनी मागच्या 5 वर्षात माझी भूमिका शेतकऱ्यांनी बघितलेली आहे आणि गोकुळमध्ये लोकशाही असावी, गोकुळ 5.5 लाख शेतकऱ्यांभिमुख कारभार असावा, हा 10 वर्षे मी लढा करतोय. आता ही माझी 3री निवडणूक असणार आहे. त्यामुळं जो मतदार आहे त्या मतदारांना माहीत आहे की एक हाती सत्ता कुणाच्या हातात दिली तर गोकुळचं भलं या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये बहुमत आम्हाला मिळेल याची मला खात्री आहे.